नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मागच्या आझाद हिंद केसरी मैदानात आपल्या बकासूरची गटाला थार झाली। मित्रांनो, या मैदानात आपल्या बकासूरचा पायरा पण अतिशय सुंदर होता, पण मित्रांनो काही कारणास्तव गटाला थार झाली नाही, तर या मैदानात आपला बकासूर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असता। पण मित्रांनो काही असो, आता आपला बकासूर मित्रांनो उद्या 20 तारखेला मोरगावच्या मैदानात नक्की पळणार का नाही, आणि मित्रांनो त्याचा पायरा नक्की कोणत्या नंदीबरोबर असू शकतो त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे। तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिल्यांदा मैदान कुठलं आहे ते पाहूया। तर मित्रांनो, 20 जुलैला मोरगाव येथे भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडणार आहे, आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पळताना दिसतील। तर मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाला 1 लाख, द्वितीय क्रमांकाला 81,000, तृतीय क्रमांकाला 61,000, चतुर्थ क्रमांकाला 41,000, पाचव्या क्रमांकाला 21,000, सहाव्या क्रमांकाला 11,000 आणि सातव्या क्रमांकाला 7,000 असं बक्षीस आहे। आणि मित्रांनो, या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण STC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर असणार आहे। तर मित्रांनो, आता आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात नक्की कोणत्या नंदीबरोबर असू शकतात ते पाहूया। तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार आपला बकासूर कारुंडे चिक्या नाही तर मित्रांनो संभाजीनगरची आणबान मित्रांनो लखन बरोबर पळू शकतो। तर मित्रांनो, आपण सर्वजण मिळून आपल्या बकासूरला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया। नक्कीच मित्रांनो, या मैदानात आपला बकासूर प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांची प्रार्थना करूया। तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बकासूर या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे त्याचे पण अपडेट घेऊन येणार आहे। त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।